येत्या 14 तारखेला मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती म्हणजे काय आहे, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. मकर संक्रांती म्हणजे आपल्या वाईट गोष्टींवरती चांगल्या गोष्टींचा झालेला विजय, याचे प्रतीकसुद्धा ही मकर संक्रांती मानली जाते. जेव्हा धनुराशीतून सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांत साजरे केले जाते. हाच तो दिवस आहे. या दिवशी आपण सूर्यनारायणाचा, भगवान शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठून आपण नित्यपूजन वगैरे करून, नित्यकर्म करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. ह्या अर्घ्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि तेच अर्घ्य सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. या दिवशी केलेले दान हे महादान असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तर आपण या दिवशी कुठलेही केलेले दान हे महादान मानले जाईल आणि त्याचे आपल्याला खूप मोठे पुण्य प्राप्त होईल. त्याकरता आपल्या जवळपासच्या गरजू लोकांना आपण दान करावे. कपडे, अन्न, कुठल्याही निवाराच्या वस्तू, गरजेच्या वस्तू ज्या आपल्या गरजू लोक आहेत आसपासची, त्यांना आपण दान करावे. विशेष करून आपल्या जवळ असलेल्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन आपण वृद्ध लोकांची सेवा केली, त्यांना त्यांच्याकरता काही दान दिलं, तर आपल्यावरती सूर्य भगवान आणि शनिदेवाचा उत्तम आशीर्वाद हा प्राप्त होतो. आपल्या आपल्यावरतील वाईट बाधा, वाईट नजर दूर करण्याकरता सुद्धा ही एक उपाय आहे. तर हातामध्ये काळे तीळ घेऊन ते आपल्यावरून 7 वेळा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळून ते कुठल्या तरी जवळपासच्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. धन्यवाद.